सोयगाव तालुक्यातील गोरखंड येथील जिल्हा परिषद शाळेत देशी दारूची विक्री होत असल्याचा प्रकार संतप्त महिलांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल सोयगाव यांना निवेदन देत दारू बंद करण्याची केली मागणी। आज दिनांक 25 मार्च दुपारी 3:30 माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यात अनेक दिवसापासून गोरकुंड गावात अवैध देशी दारू विक्री जोमात आहे। मात्र बनोटी पोलीस चौकी इथे वेळोवेळी महिलांनी तक्रारी दिल्या, मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे कोणतीही कारवाई केली नाही। संतप्त महिलांनी आज सोयगाव येथील पोलीस स्टेशन गाठत सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना सदरील दारू बंद करण्यासाठी निवेदन देऊन सदरील दारू विक्री लवकरात लवकर थांबवा, अन्यथा काही महिला सोयगाव पोलीस ठाणे इथेच आत्महत्या करतील असे निवेदनात म्हटले आहे। सदरील महिलांनी संतप्त महिलांनी या घटनेची माहिती माध्यमांना दिली आहे। असे घरचे भाऊ आम्ही काही कोणाला सांगत नाही, कावडा लावून सनी कोण किती माणसाला दे ती बाई सबरण आम्हाला मारायला धावती, काऊन तुम्ही सांगते म्हणती म्हाताऱ्याला बी बाय म्हातारा बी मी बी आम्ही दोन जणी आम्हाला मारायला धावती ती बाई बोलायला गेलं की आज तिळूर झाले भानगड झाली ना तर तिळूर झाले नुसतं तोंड चालू आहे त्या बाईचं। सकाळी उठली तोंडात करते बोलती ना तर ते आता तुम्हाला बोलायचं बी हे नाही काय बोलते ती बाई। हा गाड तड झाली का बोकड झाला का अपघात झाला का धमकं झाला का असं बोलते ती बाई। आज म्हाताऱ्या माणसाला असं बोलू नये दाराची मिळाल्या नाही खरं नाही। गावामध्ये कधी दारू बंद झाली नाही, तुमच्या पोराला बोलायचं का दारू प्यायला आमच्या घरी, आमच्या पोरी दादा लग्न करणे पोरांच्या अजून गावामध्ये आले दारूची बंदी करायला, या महिलांना गाळा द्यायचं काय काम आहे त्यांचं? हे त्यांच्या शेजारचे, हे 2-3 जण त्यांच्या शेजारचे ती बाई रोज गाळा देते यांना। 3-4 वर्षापासून चालू आहे।